पण आता जेव्हा पंढरपूरचं आपण नाव घेतो त्याचा सर्वात जुना उल्लेख कुठे होता? म्हणजे पंढरपूरचा उल्लेख जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. सगळ्या पृथ्वीची निर्मिती किंवा सृष्टीची निर्मिती आपण जे म्हणतो ते निवास, ते ठिकाण म्हणजे पंढरपूर आहे. असं सांगितलं जातं की हे जे पंढरपूर आहे ना ते एका यंत्रावर आहे म्हणून, किंवा आहे. यंत्र आहे एक प्रकारे. बरोबर आहे. आपली जी प्राचीन तीर्थस्थान आहेत याला काहीतरी तत्कालीन विद्वानांनी अभ्यास करून मांडणी केलेली आहे. ओके. नुसतं पंढरपूर आहे, देवाचं स्थान आहे, जावा असं नाही. रुक्मिणीचा पूर्व अवतार म्हणजे लक्ष्मी, भगवान विष्णू आणि महालक्ष्मी पूर्व अवतार. म्हणजे लक्ष्मी. तर लक्ष्मीनं विष्णूच मला पती मिळावा म्हणून जी काही साधना केली ती साधना इथे केलेली आहे. आपण पंढरपुरात जेव्हा येतो तेव्हा या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. गायी, गोधन, यमुना आणि गोवर्धन यासह भगवान इथं आले. पंढरपुरात देवाचं वास्तव्य ते 3 रूपानं आहे. म्हणजे देवरूपानं मूर्ती म्हणून आपण ते पाहतो हेच आपल्याला माहीत असतं, पण तेच देवाचं वास्तव्य तीर्थरूपानंही पंढरपुरात आहे. देव स्वतः जेव्हा पंढरपुरात आले होते तर मग असं कोणती जागा आहे का की जेव्हा आपण येतो पहिल्यांदा इथं जातो तर तशी देव कुठे गेले होते? दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्ही पहिला एपिसोड नक्की बघितला असेल, आणि जर नसेल बघितला तर तो पहिला जाऊन बघा, कारण त्यामध्ये जे पौराणिक पंढरपूर आहे ते आपण सगळं कव्हर केलं आहे. वेगवेगळ्या ज्या कथा आहेत त्या आपण कव्हर केलेल्या आहेत, तर त्या नक्की तुम्ही जाणून घ्या. आणि ह्या एपिसोडमध्ये अजून आपण वेगवेगळ्या गोष्टी कव्हर करणार, जसं की पंढरपूरचा इतिहास आहे तो पण आपण कव्हर करणार आहोत. तर त्यासाठी आपले आजचे गेस्ट आहेत. तर सर, मी तुम्हाला परत सांगतो की जे आता नवीन ऑडियन्स आहे त्यांना तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा. मी आशुतोष बडवे, परंपरागत पंढरपूरचाच रहिवासी. संत प्रल्हाद महाराज बडव्यांचं आणि पांडुरंगाचं जे नातं आहे ते देवभक्त असं आहे. आणि पांडुरंगाचं 3 वेळा मुघल स्वारीच्या वेळेस त्यांनी संरक्षण केलेलं आहे मूर्तीचं, मंदिराचं. आणि परमभक्त असल्यामुळं त्यांचं आणि देवाचं सान्निध्य नुसतं म्हणजे मूर्ती आणि मनुष्य असं रूपानं नसताना देव नित्य यांच्याशी सारीपाट खेळायला किंवा चर्चा करायला आमच्या घरात तिथे यायचे आणि रात्री तिथं असायचे. शेजारती करण्यापूर्वी ज्याला काकडारती म्हणतो आपण, ती करण्यापूर्वी देवळात जाण्यापूर्वी परंपरेनं लोक आमच्या घरी आधी यायचे. अजूनही ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याचं निमंत्रण घेऊन हैबत बाबांची दिंडी पंढरपुरात येते की देवा आता माऊली समाधीस्थ होणार आहेत, तर तुम्ही त्या सोहळ्याला चालावं, कारण तुम्हीच स्वतः माऊलींच्या सोहळ्याला उपस्थित राहून माऊलींना तुमची आत्मसमाधी दिली आहे, तसं आताही तुम्ही यावं. ह्याच्यासाठी आमंत्रण घेऊन हैबत बाबांचे लोक, त्यांचे वंशज आजही येतात. ते पंढरपुरात चालत येतात, पण ते आल्यानंतर मंदिरात जात नाहीत, आधी आमच्या घरी येतात अजूनही. त्यामुळं तशा अर्थाने प्रल्हाद महाराजांचं महात्म्य पंढरपुरात वारकरी संप्रदायात फार मोठं आहे. गागाभट्ट पंढरपुरात येऊन राहिले, ते यांच्याकडे येऊन राहिले. 6 महिन्यांचं वास्तव्य गागाभट्टांचं पंढरपुरात आहे. आणि त्या काळात गागाभट्टांच्या विचाराने प्रल्हाद महाराजांनी एक ग्रंथ निर्माण केला. तो समश्लोकी अमृतानुभवाला प्रत्येक ओवीला 1 श्लोक असा तो ग्रंथ निर्माण झाला. ज्ञानेश्वर माऊलीने जो अमृतानुभव लिहिला तो संस्कृतमध्ये प्रल्हाद महाराजांनी ट्रान्सलेट करून त्यावेळेसच्या तत्कालीन मध्यवर्ती भाषेत संस्कृतमध्ये आणि विद्वान लोकांमध्ये तो प्रस्तुत केला, तो लोकांना पर्यंत पोहोचवला. तर ते प्रल्हाद महाराजांपासून मी 10वा पुरुष अशा अर्थाने पंढरपूरचा अभ्यास करतो. आणि घरातून झिरपत आलेल्या ज्या कथा आहेत किंवा जे ज्ञान आहे ते मला थोडंसं ज्ञात आहे, म्हणून मला आपण प्रेमाने बोलवलं, एवढाच भाग आहे. थँक्यू. तर आपण मागच्या एपिसोडमध्ये बऱ्याच कथा कहाण्या बघितल्या, पंढरपुराचं क्षेत्र बघितलं. तर मला एक वाचण्यात आलं होतं, तुमचं आर्टिकल होतं की पंढरपुराला ना तालिमींचा पण इतिहास आहे. तर तो काय? गाव म्हटलं की गावगाड्याप्रमाणे गावाला ज्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत तसं पंढरपुरातही त्या गोष्टी आवश्यक आहेत. गावच आहे हे शेवटी. आणि त्यात तालमी आहेत. बरोबर. तालीम हे आज आम्ही वेगळ्या अर्थाने विचार करतो. तालीम म्हणतोय, पूर्वी त्याला आखाडा म्हणत असतील. भगवान रामचंद्र, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे जे आपण किंवा अनेक राजे महाराज यांचे उल्लेख वाचतो, त्यांची चरित्र वाचतो, ते काय शिकले वाचतो, त्यात त्यांनी व्यायामशाळेत जाऊन व्यायाम केलाय हे आपण वाचतो. बरोबर. भगवान कृष्णाने कंसाला मारलं ते ठिकाणच तालमीच आहे किंवा तो आखाडा आहे. हो. कृष्णाला जे बोलवलं, कंसाकडे असणारे चाणूर आणि मुष्टिक किंवा अन्य पैलवान आहेत, त्या जेठींच्या कुस्त्या इथं होणार आहेत. कुस्ती हा शब्द पर्शियन आहे. इथं त्यांचा, ज्याला आपल्या भाषेत मल्लयुद्ध म्हणतो आपण, ते होणार आहे. त्याच्यासाठी कृष्णाला बोलवलं. गोपाळासकट कृष्ण गेले आणि तिथं त्यांचं पारिपत्य केलं.
कंसाचे जे अतिरथी महारथी पैलवान आहेत त्यांचा कृष्णाने वध केला आणि शेवट कंसाला ते आखाड्यात खेचलं मारलं. भगवान श्रीकृष्ण उत्तम पैलवान आहेत, रामचंद्र उत्तम पैलवान आहेत. कुस्ती आणि पैलवानकी हा विषय असा आहे की माणसाचं नुसतं शरीर नाही तर मनही तिथं निर्माण होतं. हारलं तरी नव्यानं उभारायची उमेद निर्माण होते आणि जिंकल्यानंतर मस्ती न करता पुन्हा सामान्य राहण्याची मानसिकता इथं तयार होते. आजच्या परिभाषेत गोळी घालून माणूस मारणं सोपं आहे, तो तिथं मरतोय काही वाटत नाही. पण स्वतःच्या हाताने एखाद्याच्या छातीत ठोसा मारायचा आणि माणूस मारायचा हा भाग फार अवघड आहे. कारण तो त्यावेळेस विवळतो, रक्त येतं आणि त्रस्त होतो. ते तयार होण्याचं केंद्र म्हणजे व्यायामशाळा आहे. आणि नुसती व्यायामशाळा मनानं किंवा शरीरानं दुर्बल नाही तर गावाचं एक संघटन कौशल्य किंवा संघटन करणारी शक्ती स्थान म्हणून व्यायामशाळेचं महत्त्व. तिथं संस्कार घडतात, तिथं शिष्य तयार होतो. रामराय जे तयार झाले, कृष्ण तयार झाले. तुम्ही शिवाजी महाराजांचा विचार जेव्हा करतो आपण तेव्हा कधी प्रतापगडावर गेलाय का? मी प्रत्यक्ष, तुम्ही महाडचे आहेत, लक्षात येण्यासारखं आहे. प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या वाड्याच्या शेजारी किंवा वाड्याच्या परिसरात मोठाचा मोठा हौदा आहे, आखाडा आहे. मग तो कशासाठी आहे? तो व्यायामशाळेसाठी आहे. गडावर असणारे गडातले लोक नित्य व्यायाम करतात. व्यायाम म्हणजे फक्त दंड बैठक हे नाही. बैठक आणि दंडाचे 16-18 प्रकार आहेत. वृश्चिक दंड, सर्पदंड किंवा अजून काय, साधा दंड, चक्रीदंड, जोराचे प्रकार झाले. तसे बैठकीचे प्रकार आहेत. आम्हाला सूर्यनमस्कार माहीत आहे पण चंद्रनमस्कार माहीत नाही. चंद्रनमस्कार आहे. हे सगळं तिथं शिकवलं जातं, शरीर पुष्ट केलं जातं. तसं संघटितरित्या कसं राहावं याचे संस्कार हे व्यायामशाळेत होतात. आणि त्या अर्थाने गावगाड्यात व्यायामशाळेचं महत्त्व आहे. आणि तेच जुन्या काळात करमणुकीचंही साधन आहे. मग त्या व्यायामशाळेतल्या मल्लांच्या कुस्त्या करणं, रोजचा सराव बघणं, पाहणं. आज आपल्याला करमणुकीला अनेक दुसरी साधनं आहेत म्हणून काही वाटत नाही, त्यावेळेस तो साधनाचा भाग आहे. म्हणून व्यायामशाळेचं महत्त्व विलक्षण आहे. आणि पंढरपुरात त्या व्यायामशाळा भरपूर होत्या. आता व्यायामशाळेत जाणारे लोक कमी आहेत, पण त्या काळात घरटी प्रत्येक माणूस व्यायामशाळेत जाणारच. त्यामुळे पंढरपुरात व्यायामशाळा खूप होत्या. पंढरपुरात पैलवानही खूप होते आणि चांगले वस्तादही खूप होते. पंढरपूरचा विचार अभ्यास म्हणून करीत असताना पंढरपूरचा विठ्ठल मंदिराची दक्षिण आणि उत्तर या दोन बाजू गावाच्या दोन म्हणजे गावाच्या गाड्याप्रमाणे शक्ती आणि शिव, ज्याला कलगीतुरा म्हटलं जातं आपल्या महाराष्ट्राच्या परिभाषेत, तसा त्याचा विचार केलेला आहे. आणि मग गावातल्या पैलवानांच्या किंवा गावातल्या शाहिरांच्या ह्या दोघांच्या स्पर्धा करण्याचं केंद्र डावाची गावी बाजून उजवी बाजू यांनी मिळून करायचं, असं ते चालायचं. त्यातून हे पैलवान पंढरपुरात चालायचे. आणि मग यांचा काही दुसराही कार्यक्रम पैलवान म्हणून चालायचे. त्यात जसं मल्ल शाळेतल्या पैलवानांच्या कुस्त्या आहेत तसं दारूची लढाई हे पंढरपूरचं एक विशेष वैशिष्ट्य होतं की जी पूर्वी फक्त पंढरपूर आणि वाई दोनच ठिकाणी होते. महाडकर असल्यामुळे तुम्हाला ते थोडं माहीत आहे की कोलीत खेळतात, महाडमध्ये एकमेकाच्या अंगावर फेकतात. तशी दारूची लढाई पंढरपुरात व्हायची. दारू म्हणजे काय? प्यायची दारू नाही, हा, उडवायची दारू, आतिषबाजीची दारू असते. ते कवट, नारळ, हिंगण हे निसर्गतः गोल असणारं पण न फुटणारा पदार्थ आहे. त्याला डोळा असतो प्रत्येकाला. त्या डोळ्यातून भोग पाडून त्यात उडवायची दारू जी असते आतिषबाजीची ती भरायची, ते बंद करायचं. आणि ज्या दिवशी ते दारूची लढाई आहे त्या दिवशी दोन्ही गटांनी तो आपल्या ॲम्युनेशन मागं पुरवठा करणारे लोक उभे करून ते घ्यायचं. आणि आपण दिवाळीत चंद्राचे नळे किंवा ज्याला चंद्रज्योती, हिलाल किंवा अनार म्हणतात, नव्या काळात भुईनळा म्हणतात, ते उडवतात. तसं ते हातात घ्यायचे आणि ते दोघांनी एकमेकाच्या अंगावर उडवायचे. आणि भीतीनं एखादा गट मागं सरकला की तो भिला, हरला. परिभाषा तेवढ्यापुरती मर्यादित, त्यातून काही फार नाही. आणि ते काही असुरी स्पर्धा नाही की तुला मारायचं आहे, जीवे घालवायचं आहे, जखमी करायचं आहे, असं नाही. कदाचित भाजत असतील लोक, जखमी होत असतील, पण तो एक आनंद होता. आणि त्यातून ते मग ते तासभर 2 तास काही चालेल, जिंकला हरला संपला की सगळे एकमेकाच्या हातातलं टाकून द्यायचं. परत एकमेकाच्या भेटी घ्यायच्या, गप्पा गोष्टी करायच्या, जेवणं करायची. तुला काही लागलं का बाबा, चुकून झालंय, खेळताना झालंय, असं एकमेकाचा प्रेमभाव आहे संपादायचा, असं ते होतं. आणि त्यामुळं पंढरपुरात तालमी अनेक आहेत. त्यातले काही विशेष तालमी आहेत. एक चिंचबन तालीम आहे, चिंचेच्या बनातली तालीम म्हणून तिचं नाव चिंचबन आहे. तसं एक 12भाई तालीम आणि एक थोरली तालीम. थोरली तालीमीला 13भाई तालीम असंही नाव आहे पूर्वीच्या काळातलं. पण थोरली तालीमीला थोडासा इतिहास आहे विशेष, की काय आहे या सगळ्याला आहे
सरदार रास्ते जे होते म्हणजे माधवराव पेशव्यांचे मामा, हे स्वतः पंढरपुरात येऊन राहायचे. अनेक सरदार राहायचे. ते सरदार रास्ते स्वतः सगळेच माणसं जसं व्यायामाचा शौकीन तसे तेही शौकीन. तर गावाला तालीम उत्तम असावी म्हणून त्यांनी आपल्या खरेदी केलेल्या जमिनीतलं काही क्षेत्र तालमीसाठी दिलं. तिथं जी उभारलेली आहे त्याला थोरली तालीम असं आज पंढरपुरातलं नाव आहे. सरदार रास्त्यांनी त्यात व्यायाम केलेला आहे. ती त्यातल्या त्यात दिलेली आहे. आणि त्याच्यातलं पंढरपूरच्या संस्कृतीच्या विषयानं दुसरा विचार जेव्हा करतो तेव्हा आपल्याला वारकरी शिक्षण संस्था आळंदीची जी आहे, जोग महाराज शिक्षण संस्था ज्याला म्हणतो, ज्याला शताब्दी झालेली आहे, महाराष्ट्रात वारकरी कीर्तन करण्याचे अनेक कीर्तनकार घडवण्याचं जे काम करते, ते कीर्तनकार ज्यांनी घडवण्याची शाळा निर्माण केली, पहिल्यांदा शिक्षण संस्था वारकऱ्यांसाठी स्थापली, असं जे आहे ते म्हणजे जोग महाराज. हे जोग महाराज उत्तम पैलवान होते आणि ते जोग महाराज या थोरल्या तालमीत व्यायाम करत होते. पंढरपूरच्या वास्तव्यात ते तिथे यायचे. मामा दांडेकर आपल्याला माहीत आहेत महाराष्ट्रांना, पण जोग महाराज कदाचित सगळ्यांना माहीत नाहीत. मामा दांडेकर हे जोग महाराजांचे शिष्य आहेत, भाचे आहेत. जोग महाराजांनी जे अनंत शिष्य घडवले त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बंकटस्वामी, जोग महाराज असे धुरीण, जोग महाराज नाही, जोग महाराजांनी घडवलेले मामा दांडेकर असे विद्वान शिष्य महाराष्ट्रभर त्यांनी घडवलेले. ते मामाचे मामा म्हणजे मामा दांडेकरांचे मामा जोग महाराज त्या व्यायामशाळेत येत होते. जोग महाराजांची कीर्ती आता त्या म्हणजे जोग महाराजांना निर्वाणाला 100 वर्ष होऊन गेली. शिक्षण संस्थेला 100 झाली. त्यांनी स्थापन केली आणि काही वर्षात ते गेले. पण ही शिक्षण संस्था मामा दांडेकरांनी पुढं मोठी केली, विशाल केली, अनेक गोष्टी केल्या. पण जोग महाराजांची कीर्ती त्यावेळेस उत्तर हिंदुस्थानात जेव्हा भारत अजून विखंडित व्हायचा होता त्या काळात पंजाबपर्यंतच्या पैलवानात ती कीर्ती होती. आणि उत्तर भारतातून एक मुस्लिम पैलवान त्या जोग महाराजांना कुस्ती करायची आहे म्हणून इच्छेने आला, म्हणजे इतकी कीर्ती होती त्यांची. आणि त्यांचं गाव हुडकत त्यांच्या गावात गेला. लोकांनी सांगितलं इथं आहे, इथं आहे, इथं आहे. ते घरात गेले आणि घरात गेल्यानंतर भेटले, मला असं आहे, मी इथनं आलो आहे, मला आपल्याला भेटायचं आहे. भेटलं, मग आता काय काम नाही, मला तुमच्याबरोबर कुस्ती करायची आहे, ती आज घेऊन आलो आहे. मोठा पैलवान. ते म्हणले ठीक आहे, राहा, 2 दिवस आलाय तसं, आता विश्रांती घ्या. मग आंघोळ पांघोळ करून विश्रांती घेतली, जेवण खाण झालं आणि जेवायला बसल्यावर जोग महाराजांच्या बरोबर त्यांची पानं घातली आणि ते दोघं जेवायला बसले. जेवायला आईसाहेबांनी जोग महाराजांच्या होत्या, जोग महाराज ब्रह्मचारी आहेत, आईसाहेबांनी त्यांना जेवायला वाढलं. जेवायला वाढल्यावरती शेंगदाण्याची चटणी वाढली किंवा कारळाची चटणी, चटणीचा उल्लेख आहे, चटणी वाढली. जवसाची होती, कारळाची होती, शेंगदाण्याची होती, गौण आहे. मग ती चटणी वाढल्यावर आपल्या इच्छेप्रमाणे दही आणा, ताक आणा, म्हणजे चटणी कालवून खाता येते असं वाटलं. जोग महाराज म्हणले जरा शेंगदाण्याची तेल घालाय जेव्हा, आईसाहेबाला म्हणली. त्या आईसाहेबांनी एका वाटीत शेंगदाणे आणून ठेवले. जोग महाराजाला कळालं, त्या पैलवानाला काही कळालं नाही. जोग महाराजांनी वाटीतले शेंगदाणे घेतले मूठभर आणि ती मूठ अशी दाबली की त्यातून तेल गळलं. त्यांनी ते चटणीवर तेल घातलं, चटणी कालवली, खाल्ली, सगळं झालं आणि मग विश्रांती घेतली. आणि संध्याकाळी उठून पाहतं तर पैलवान पळून गेला. मग त्याला हुडकून आणला, अरे काय भानगड आहे, का चालला, का गेला? ते म्हणला तुमच्याबरोबर कुस्ती करायची इच्छेने आलो. मग करू आपण, आज उद्याच्याला करू, सकाळी उद्यात नाही म्हणला. तुमची ताकद सकाळी जेवताना बघितली. जो माणूस हातात शेंगदाणे घेऊन दाबतो, त्याच्यातून तेल काढतो, चटणी करतो, ती माझं काय करेल, मला इच्छा नाही. ते जोग महाराज त्याच्या व्यायामशाळेत व्यायाम करतो. त्यामुळे वारकऱ्यांना आदर्श जोग महाराज आहेत, वारकऱ्यांना आदर्श मामा दांडेकर आहेत. म्हणून ती व्यायामशाळा ही पंढरपूरला एक इतिहास आहे, तिला उल्लेख आहे. बरोबर. हां, पण तसंच व्यायामशाळा जशी आता तुम्ही युनिक सांगितली, तसंच अजून एक युनिक गोष्ट आहे की देवाचे दागिने देवीला देतात आणि देवीचे दागिने देतो कोणी अडला होता देतात असं नाही. ते काय झालं, आपल्याकडं मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे हे थोर मोठे सरदार होऊन गेले. नाही. या महादजी शिंद्यांच्या कुळात बायजाबाई शिंदे नावाच्या एक त्यांची सून आहे त्यांच्या घराण्यातली, त्या पंढरपूरला आल्या, त्या भक्त आहेत पंढरपूरच्या. त्यांनी इथं शिंदे सरकार वाडाही बांधला, मुरलीधराचं देऊळ बांधलं. अहिल्यादेवीने होळकराचं, त्यांनी कृष्णाचं मुरलीधराचं देऊळ बांधलं. तर म्हणजे द्वारकाधीशाचं मंदिर आहे ते, द्वारकाधीश असंच नाव आहे त्याचं. तर त्यांनी जेव्हा पंढरपुरात येणे मंदिर बांधलं आणि काळ राहिल्या तेव्हा देवाची पूजा केली. मग देवाला रिक्त असते जाऊ नये, पूजा अर्चा करावी आणि काही देवा देवाला. तर तसं त्यांनी ताटामध्ये देवासाठी दागिने आणले होते, आईसाहेबासाठी दागिने आणले होते. आईसाहेबासाठी त्यांनी पैंजणाचा दागिना आणला होता, त्याला म्हणजे रत्नजडीत वगैरे अशा पद्धतीनं ते पैंजण आणले होते. आणि देवाला काही गळ्यातले पुरुषाचे अलंकार आणले होते. पूजा करीत असताना चुकून हरकाम्या लोकांकडून ताटाची आदली बदली झाली.
इकडचं ताट तिकडं आणि तिकडचं ताट इकडे ठेवलं गेलं. आणि जेव्हा ते ताट उघडलं देवासमोर तेव्हाच कळलं, तोपर्यंत नाही. आता देवासमोर उघडलं आणि ठेवलं देवाला, ते माघारी कसं घ्यायचं, आता ती माझा मालक देव झाला. म्हणून त्या भावाने त्यांनी ते अलंकार तिथं देवाला दिले. त्यामुळं रुक्मिणीला आणलेला अलंकार पैंजणाचा जो आहे तो पांडुरंगाला दिला गेला आहे. आणि पांडुरंगाचा जो गळ्यात घालायचा पुरुषी अलंकार आहे तो रुक्मिणीला दिला गेलेला आहे. बायजाबाई शिंदेच्या काळातला आहे. त्याचा उल्लेख त्यांच्याही चरित्रात आहे, बायजाबाईंच्याही चरित्रात आहे, इतिहासातल्या अनेक कागदात आहे. आणि आमच्याकडे ती रूढ आहे, आमच्याकडे बडवे उत्पात मंडळीमध्ये, की हा अलंकार बायजाबाईंनी दिलेला आहे, हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळं देवाला जरी पुरुष रूप असलं तरी पैंजण, अर्थात दुसऱ्या अर्थाने विचार केला तर कृष्णाचं रूप जे आहे ते वाक्या वाळे अंदू कृष्ण नवनीत चोरी असं संतांनी सांगितलं आहे. पायामध्ये वाक्या आहेत, वाळे आहेत, नुपूर आहेत, साखळे आहेत. अंदू म्हणजे साखळ्या, साखळ्या म्हणजे पैंजण. त्यामुळं ते चालतं देवाला, काहीच विषय नाही. आणि रुक्मिणी मातेला जरी पुरुषी अलंकार असला तरी गळ्यात घालायला पुरुषी अलंकार चालतात. पण झालंय ते मात्र गंमत पंढरपुरात घडलेली आहे. आणि त्यामुळे मग आता मूर्ती पण तशीच आहे का? मूर्ती तर त्याच जागेवरच आहे, त्याचा विषयच नाही. पण अलंकार मात्र ते रुक्मिणीला वापरायला दिलेला रुक्मिणीच्याच खजिन्यात आहे आणि देवाला वापरायला दिलेला अजूनही देवाच्या खजिन्यात आहे. ते एकदाच घडलं होतं ना ते? एकदा घडलं आणि तो अलंकार अजूनही देवालाच वापरला जातो. म्हणजे त्याची जरी आता पुन्हा आदली बदली केलेली नाही, ती अजून तसेच देवाला वापरले जातात. म्हणजे अजून पण रुक्मिणीचा देवालाच वापरतात? हो, म्हणजे ज्याला पैंजण म्हणतो तो अलंकार देवाला वापरतात आणि ज्याला गळ्यातला अलंकार म्हणतो तो रुक्मिणीला वापरला जातो. बरोबर आहे. आणि मग पंढरपुरामध्ये ह्या चौफळाचा विषय काय असतो? चौफळा चौफाळा म्हणजे चौक, जागा मध्यवर्ती येण्याचं ठिकाण. पंढरपुरात 2 चौफाळे आहेत. एक मुख्य चौफाळा नदीच्या पात्रात आहे आणि दुसरा जो आहे तो एक मध्यवर्ती चौक पंढरपूरचा त्या अर्थाने आहे. तो आपण सावरकर पुतळ्यापासून किंवा एस टी स्टँडपासून देवळाकडे येतानाच्या मध्य रस्त्यावर आहे. 4 जागा, 4 रस्ते एकत्र येण्याचं ठिकाण म्हणजे चौक म्हणतो, तसा चौफाळा आहे. पण नदीपात्रातला चौफाळा आहे तो वेगळा आहे. वेगळा अशा अर्थाने आहे की चंद्रभागा नदीच्या पात्रात पुंडलिकाच्या समोर थोडंसं उजव्या बाजूला एक दगडी कट्टा बांधलेला आहे, ज्याला 4ही अंगाला पायऱ्या आहेत. त्याला चौफाळा असं पंढरपूरच्या भाषेत म्हटलं जातं. पण ते कोणी बांधला त्याचा अधिकृतता काही सापडत नाही, केव्हा बांधला ते सापडत नाही. पण त्याच्याबद्दल 2 अपवाद आहेत की हे आलेल्या भक्तांना नदीपात्रामध्ये बसून स्नान संध्या करण्यासाठी बांधला असा एक त्याचा वंदत आहे, म्हणलं जातं. आणि दुसरं असं आहे की त्या नदीच्या पात्रामध्ये ब्रह्मदेवाचं मंदिर होतं, विश्वकर्म्याचं, ब्रह्मदेवाचं नाही, विश्वकर्म्याचं मंदिर होतं. आणि ते विश्वकर्म्याचं मंदिर वीज कोसळून पडलं, त्यामुळं त्या विश्वकर्म्याच्या मंदिराचा जो कट्टा आहे तो म्हणजे चौफाळा म्हटला जातो. आणि तिथला विश्वकर्मा मात्र तिथून उचलून तो आणला गेला. तो विठ्ठल मंदिरात काही काळ होता आणि आमच्या काही लोकांनी हे विश्वकर्मा हे त्याच्यापासून सृष्टीची निर्मिती करणारे जे 5 त्याचे पुत्र आहेत ते पुत्र त्याच्यापासून निर्माण झाले. कासार, सोनार, सुतार, पांचाळ हे जे 5 लोक आहेत ते त्याच्यापासून निर्माण झाले. तसं सोनार मंडळी आहेत. नरहरी सोनारांचं पंढरपुरात घर आहे. मग ते नरहरी सोनारांच्या लोकांना म्हणले की विश्वकर्मा तुमचा मूळ पुरुष आहे, हे मंदिर पडलंय, मूर्ती आहे, तर तुम्ही हा देव सांभाळा, तुम्हाला जेव्हा होईल तेव्हा शक्य मूर्ती पुन्हा देव स्थापित करा. ते आजही तिथला विश्वकर्मा नरहर सोनारांच्या मंदिरात, जिथं म्हणजे नरहरी सोनारांचं राहायचं निवास आहे, समाधीस्थान आहे आता, तिथं आजही तो विश्वकर्मा तिथं ठेवलेला आहे. त्यामुळे ती विश्वकर्माचं मंदिर आहे. काही अभ्यासकाच्या मतानं दुसरी मतमतांतर आहेत, पण आहे ती आहे मात्र असं आहे. आता पंढरपुराच्या इतिहासामधला जो सर्वात वाईट काळ म्हणू शकतो आपण, जो की अफझल खान जेव्हा आला होता तेव्हाचा, सो त्या काळात काय घडलं होतं नक्की पंढरपुरामध्ये? अफझल खान 1659ला सुमारे एप्रिल महिन्यात त्याने विजापुरातून प्रस्थान केलं, म्हणजे तिथून निघाला. शिवाजी महाराजांचं पारिपत्य करायचं. आता शिवाजी महाराज विजयपूरच्या आदिलशाहीला इतका त्रास द्यायला लागलेले आहेत, विजयपूरच्या आदिलशाहीचे रोज एक गावं ते जिंकतायत. असंच केलं तर ते विजापुरावरही चालून येतील, म्हणून विजापूरनं अनेक प्रयत्न केले. त्यातला एक अफझल खान आहे. आणि अफझल खान हा सामान्य माणूस नाही आहे, किंवा ज्याची मदारीवरती विजापूरची आदिलशाही चालते असा तो माणूस आहे. अलौकिक सेनापती आहे, बुद्धिमान आहे, अनेक गोष्टींनी शक्तीने बुद्धिमत्तेनं तो विशेष माणूस आहे. आणि तो शिवाजी महाराजांचं पारिपत्य करायला सुमारे 25,000हून जास्त लोक घेऊन निघालाय. मग त्यांनी काही युक्त्या केल्या. शिवाजी महाराज हे डोंगरात राहतात, तर त्यांचं पारिपत्य करायला काय केलं पाहिजे, तो वाईचा सुभेदार पण आहे. अफझल खान कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण सिलोनच्या राजावर त्याची सत्ता आहे, लक्षात ठेवा. सिलोन म्हणजे श्रीलंका. त्यावेळेस विजापूरच्या आदिलशाहीचं राज्य श्रीलंकेवर आहे
आणि ते राज्य बसवणाऱ्या घटकातला अफजल खान आहे. इतका त्याचा दबदबा आहे, म्हणजे असा विलक्षण माणूस आहे. तर तो शिवाजी महाराजांवर चालून निघाला आहे आणि त्यांनी काही युक्त्या केल्या. त्यात त्याने राजकारण करत असताना जर देवस्थानं पाडली तर शिवाजी राजा ते रक्षणासाठी धडपड करून बाहेर येईल डोंगरातून आणि आपल्याला पठारी मुलकात युद्ध करायला सोपं जाईल म्हणून काही युक्ती केली. त्यातली पहिली युक्ती केली देवस्थानं पाडावी. पुढं त्यांनी शिवाजी महाराजांचे नातेवाईक आहेत म्हणून शिवाजी महाराजांच्या मेहण्याला कैद केलं. पण शिवाजी महाराज या कुठल्याही गोष्टीला बदले नाहीत. ते उत्तम राजकारणी आहेत, एक उत्तम पहिलवान आहेत. हे जे म्हणतो ना मी ते त्यातलं आहे. समोरच्याच्या मनात काय चाललंय हे ज्याला ओळखता येतं त्याला त्याचा पराभव करता येतो. त्यात शिवाजी महाराज एक्सपर्ट आहेत, उत्तम आहेत. कारण अफजल खानाला ते समोरासमोर आल्यावरती ते झालेलं आहे. हा पुढचा भाग आहे. पण अफजल खान त्या अर्थाने येताना तुळजापूर, माणकेश्वर आणि मध्ये एक खंडोबाचं अणदूरचं स्थान आहे, हे सगळं फोडत गावा आलेलं आहे. तो पंढरपुरात येणार ही वार्ता त्याच्यापूर्वी गावोगावी चर्चेत आली. तेव्हा पंढरपुरात येणार असे वार्ता आल्यावर इथल्या गावकऱ्यांनी चर्चा केली हे काय करायचं. कारण अफजल खानाच्या आधी सुद्धा या विठ्ठल मंदिरावर 3दा 4दा आक्रमण झालेली आहेत. एकूण 14 वेळा आक्रमणाचे उल्लेख आहेत. चांगा मुदेशचे आहेत, त्यांच्या अभंगातही तो विषय येतो की हे आक्रमण बहामनी काळात विठ्ठल मंदिरावर झालंय, त्याचा उल्लेख त्यात आहे. तसं पुढच्या काळात आहे. मग दरवेळेस देव उचलायचा बाहेर न्यायचा हा का भाग होता. मग तत्कालीन लोकांनी गावातल्या चर्चा केली ही सगळी जबाबदारी आमचे मूळ पुरुष जे आहेत प्रल्हाद महाराज बडवे त्यांच्याकडे सोपवली. काय करायचं तुम्ही ठरवा. मग त्यांनी आमचं घर जुनं आणि तळघर विठ्ठल मंदिर यात रस्ता सुद्धा नाही असं घर, नुसते या घरातनं त्या घरात आपण जसं जातो मधल्या दारातनं तसं विठ्ठल मंदिरातून मूर्ती घरात आणली आणि आपल्या तळघरात ठेवली. अफजल खान पंढरपुरात आला, तो चंद्रभागेला आला, पुंडलिकाचं मंदिर फोडलं, पुंडलिक फोडला, नदीत फेकून दिला. म्हणजे तिथला महादेव जो आहे त्याला पुंडलिक म्हणतो आपण, तो फोडला आणि त्याने विठ्ठल मंदिरावरती घात केला. विठ्ठल मंदिरात देव सापडला नाही म्हणजे मला भिवून तो पळून गेला अशी समजूत त्याची झाली. विठ्ठल मंदिरातही त्याने काही उपद्व्याप केले म्हणजे काही फोड तोड मोड केली पण देव सापडला नाही. लोकाला धरलं, मारहाण केली, गायी कापल्या आणि तो पुन्हा इथून पुढे फलटणकडून पुढच्या रस्त्यानं स्वराज्याकडे गेला. मग शिवाजी महाराजांनी त्याला मारलं वगैरे हा पुढचा भाग झाला. मग अफजल खानाचं पारिपत्य झाल्यावर आता संकट संपलंय म्हणून देव पुन्हा स्थापित केला. पण ही अनेक वेळ झालं. अफजल खानानंतरनं 1695 ते 99 या काळात पंढरपूरच्या जवळ मंगळवेढ्याच्या शेजारी असणारं लहानसं गाव आहे माचणूर, तिथं महादेवाचं स्थान आहे. पण औरंगजेब हिंदुस्थानचा बादशाह असणारा माणूस आणि आजसुद्धा हिंदुस्थान जे लहान आहे त्यापेक्षा विशाल हिंदुस्थान, ज्याला बृहद हिंदुस्थान आपण म्हणतो, तसं राज्याचा राज्यशकट चालवणारा माणूस इथं मंगळवेढ्या शेजारी येऊन राहतो, 6 वर्ष राहतो आणि तिथून राज्याचा म्हणजे चालवतो. सामान्य नाही या गोष्ट. ज्याच्याबरोबर 1 लाखाहून जास्त फौज आहे, 1 कोटीहून जास्त खजिना आहे, बरोबर. पण सगळा खजिना मोगलाचा संपला हा पुढचा भाग आहे. संभाजीराजांना त्यांनी मारलं, हाल करून मारला, आपल्याला ते सगळा विषय माहीत आहे. रायगड पडला. हंबीरराव मोहित्यासारखा सेनापती नाही, स्वराज्याला करता सेनापती माणूस नाही, दानाजी संताजी जोडी त्याला त्रास देते. पण माणूस कुणी नाही ज्याच्याकडे आशेनं पाहावं असा व्यक्ती नाही. अशा काळात तो 5-6 वर्ष इथं राहिलेला आहे पंढरपूरच्या आणि त्यानं त्याच्यासाठी स्पेशल स्क्वॉड केला आहे. या परिसरात असणारी सगळी मंदिरं पाडा. पुन्हा तोच विषय, अफजल खानापेक्षा ते संकट जास्त आहे, काय करावं. म्हणून त्यावेळेस पुन्हा काय करायचं याचा विचाराने प्रल्हाद महाराजांनी देव उचलला एका रात्री गुप्त अंधारात आणि तो नदी पलीकडच्या गावात सूर्याजी गाडगे पाटील आहेत त्यांच्याकडे नेऊन ठेवला. ते पाटील तसा हुशार माणूस आहे, पाटील हा हुशार असतो हे जनरल सोडून द्या, पण तसा विचार करणार आहे. त्यांनी काय केलं की देव गावाचा तुम्ही एकट्यानं आणून दिला, गाव उद्या मला काही म्हणलं तर मी काय करेन, सगळ्या गावांना लिहून द्या. म्हणून त्यांनी बोलवलं. सांगितल्यावर पंढरपुरात प्रल्हाद महाराजांनी त्यांच्या बाकीच्या सखा सवंगड्यांनी मित्रमंडळींनी सगळ्या गावकऱ्यातल्या तत्कालीन 12 बोलती जर आपण ज्याला म्हणतो ते सगळे बोलवले आणि त्यांची बैठक केली आणि त्यांना सांगितलं असं असं आहे तर तुम्ही गावकऱ्यांनी लिहून द्या, देव तिथं ठेवायला संमती तुमची. सगळ्या गावकऱ्यांनी लिहून दिलं. आम्ही सगळे बसलोय, हा सगळा विषय चर्चेला गेला आहे आणि आम्ही लिहून देतो की देव बडव्यांचा त्यांनी पाहिजे तिथं ठेवावा, आमची त्याला दुराई नाही, आमचा त्याला हरकत नाही. ही पावती लिहून त्यांनी दिली. मजहर आहे, महाराष्ट्रातली मजहर नावाचं एक नव्यानं पुस्तक प्रकाशित झालं, त्यात हा मजहर प्रकाशित केला आहे. त्याशिवाय शिवचरित्राच्या भारत इतिहास संशोधक मंडळाने साहित्य म्हणून जे उपलब्ध केले त्यातही हा कागद प्रकाशित केलेला आहे.
त्यावेळेसच्या गावच्या सगळ्या लोकांनी कुणाकडे द्यावा आमची काय हरकत नाही म्हणून लिहून दिलंय. याचा अर्थ प्रल्हाद महाराज एकटे नाही तर बरोबरच्या अख्ख्या गावाला माहिती आहे देव कुठं आहे, पण एकानंही जाऊन औरंगजेबाकडे फितुरी केलेली नाही, एकानंही जाऊन म्हणजे थोडक्यात शेण खाल्लेलं नाही. सगळ्यांच्या निष्ठा तिथं आहेत, देव राहायला पाहिजे हा भाव आहे. जे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं गुही आहे ते लोकांपर्यंत झिरपलेलं आहे असं त्याचा अर्थ करायला हरकत नाही. देव राहायला पाहिजे, देवळं रक्षिली पाहिजेत, हा आलाय, पण याचं पारिपत्य झाल्यावरती पुन्हा याची स्थापना केली पाहिजे म्हणून ते पाटलाला नेऊन दिला. पाटलांनी तो आपल्या काडकुसुंब्यात काही दिवस ठेवला. काडकुसुंब म्हणजे ज्याला वैरण म्हणतो आपण, कडबा, ज्वारीची जी ताटं खाल्लेली, ज्वारी संपल्यानंतर खालची राहतात ती जनावराला घालतात, तो त्यात काही दिवस ठेवला. काही दिवस पाण्यात त्यांच्या पाटलाची विहीर आहे, आजही ती अस्तित्वात आहे, त्या विहिरीत ठेवला. काही दिवस तो देव आपल्या घरातल्या तळघरात ठेवला. अजूनही ते स्थान उपलब्ध आहे. आम्ही पंढरपूरकर सगळे मंडळी वर्षातनं एकदा जाऊन देव संरक्षण केल्याचा स्मृती राहावी म्हणून तो उत्सव करतो. जसा देगावात देव ठेवला एक पाटलाने, तसा गुरसळ्याच्या कवड्यांकडे काही दिवस ठेवला आहे, तसा पुळूजला काही दिवस ठेवला आहे, अनेक ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणजे त्या त्या ठिकाणी ठेवल्याचा उत्सव सगळीकडेच होतो असं नाही, पण हे प्रल्हाद महाराजांनी केले. पुन्हा 1702 साली असंच झालं. काय झालं मिळत नाही, पण देवाला सांभाळायची पाळी आली आणि पुन्हा त्यांनी ठेवला. आमच्याकडे असं सांगितलं जातं परंपरेने घरातून की देव कोणाचंही देणं ठेवत नाही. भक्तांनी काही केलं की त्याचा उपकार त्याला फेडून टाकतो, शिल्लक काही ठेवत नाही, ऋण कोणाचं ठेवत नाही. आमच्या परिभाषेत वारकऱ्यात असं म्हणणं आहे की भक्तही कोणाचाही उपकार ठेवत नाही, नुसता माणसाचाच नाही ते देवाचा सुद्धा ठेवत नाही. मागच्या जन्मी भक्त प्रल्हाद आणि भगवान विष्णू हेच पुन्हा अवतरित झाले, भक्त प्रल्हाद आणि परमात्मा पांडुरंग या रूपानं. आणि मागच्या जन्मी तू माझा जीव 4 वेळा वाचवला, 5 वेळा वाचवला, यावेळीही मी तुला वाचवण्याचं पुण्यकर्म करतो, असं भक्तांनी देवाचं ऋण ठेवलेलं नाही असं आम्हाला पंढरपुरात परंपरेनं आमच्यात सांगितलं जातं. त्यामुळे ते वाईट काळाचं सुद्धा पारिपत्य या पद्धतीनं झालेलं आहे आणि याची कागदोपत्री दस्त उपलब्ध आहेत. राजाराम महाराजांच्या काळात 1702ला सेनापती जे आहेत संताजी घोरपड्यांचं पत्र आहे देगावच्या पाटलाला, मौजे परगणे त्यांचा त्यावेळेसचा मोहळ आहे की देव तुमच्या गावात ठेवतात त्यावेळी मराठी लष्कराचा तुमच्या गावाला उपद्रव होऊ शकतो, ते कुणीही मराठी लष्करातल्या लोकांनी या गावाला उपद्रव देऊ नये, या गावाला रक्षण करता येईल तर ते करा, देवाला त्रास देऊ नका, असं पत्र आहे. ह्या अर्थाने ते आहे. बरोबर. खूपच म्हणजे तो तर पूर्ण वेगळाच एपिसोड आहे. म्हणजे खूप खूप वेगळा आहे. म्हणजे मुक्ती कुठे होती, काय झालं, कसं, तो वेगळा एपिसोड आहे. पण आता अजून मला हे एपिसोड जाणून घ्यायचं की जे पंढरपुरामध्ये अजून एक वेगळी प्रथा आहे असं वाटलं जात होतं की लोक मारुतीला लग्नानंतर म्हणजे लग्नाच्या आधी विचारतात की म्हणजे तिथे जाऊन पत्रिका देणे असेल किंवा काय करा, तर तो काय? सगळीकडेच म्हणजे पारण्याला जेव्हा नवरदेव जातो लग्न लागलं तेव्हा, किंवा आदल्या दिवशी जेव्हा घोड्यावर बसून नवरदेव बाहेर पडतो, काय आहे सगळ्याच मराठी लोकांना आता मिरवणूक म्हणायची सवय लागली. केव्हा आहे मिरवणूक? मिरवणूक म्हणायपुरतं ठीक आहे, पण तिन्ही गोष्टीला आपल्याकडे 3 नाव आहेत. आदल्या दिवशी, लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेव जेव्हा विवाहस्थानी जातो तेव्हा घोड्यावर बसून जातो, त्याला वेगळं नाव आहे, त्याला अक्षत मिरवणं म्हणतात. म्हणजे आता उद्या लक्षण आहे, लग्न आहे उद्याच्याला, लग्नाला अक्षत देऊन जाणे. जेव्हा नवरदेवाच्या मागं जी करवली घरातले लोक, त्याची काका काकू किंवा नवरीच्या घरचे लोक असतात, ते हातात अक्षतेचा पेला, वाटी आणि करंडा घेऊन बरोबर असतात, बरोबर अक्षत असते, त्याला अक्षत मिरवणं म्हणतात. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नवरदेव लग्न, सकाळी म्हणजे लग्न सकाळी असेल तर बरं का, विवाह मुहूर्ताच्या आधी नवरदेव किंवा नवरी पण बरोबर असते, ती जेव्हा जाते तेव्हा देवाच्या दर्शनाला जाते. आता चांगल्या कामाला चाललोय, लग्न करायचं आहे तर देवाचा आशीर्वाद असावा, ते पंढरपुरात त्या अर्थाने जे जातात पारण्याला जाणं असं म्हणतात. आणि संध्याकाळी नवरा नवरी विवाहस्थळापासून घरी जातात, त्याला आपल्याकडं वरात म्हणतात. नवरी वाजत गाजत घरी न्यायची असते, आता चोरून न्यायची पद्धत आहे, म्हणजे लव्ह मॅरेज करायचं हळूच घरात जायचं. पूर्वीच्या काळी ते नाही, वाजत गाजत जायचं. तर ते पारण्याला जेव्हा नवरदेव जातो तेव्हा भगवंताला देवाला जायचं, त्यातलं त्यात मारुतीला जायचं. पंढरपूरचा वेशीवरचा जो मारुती आहे तो 11 रुद्र मारुती आहे, त्याला जाण्याची पद्धत बहुतांश जास्त आहे. नंतर आता कार्यालय बाहेर चालली आहेत किंवा आताच्या सुविधा बदलत आहेत म्हणून त्या मारुतीच्या ऐवजी दुसऱ्या मारुतीला जातात, पण वेशीवरचा मारुती म्हणून पंढरपुरात 11 रुद्र मारुतीला जाण्याची पद्धत आहे. आता हनुमंतराया संसारात पडतोय,
आता तुमच्या आश्रमातून आम्ही दुसऱ्या आश्रमात चाललोय असा त्याचा भाव आहे. पण त्या अर्थाने ते मारुतीचं दर्शन पंढरपुरात अजूनही केलं जातं, अजूनही जातात. बरोबर. आता या थ्रू आपण बरंच काही कव्हर केलंय. त्याचा मला शेवटचे काही पॉईंट्स राहिले. तर त्यामध्ये जेव्हा पंढरपुराचा आपण म्हणतो, तर वेशीचा उल्लेख केला. तर वेशीचा पण काही इतिहास आहे का पंढरपुराला? पंढरपूरला विषय म्हणजे कोणचंही गाव परिघाच्या विषयानं विचार करताना गावाला म्हणजे रानटी जनावरांचाही त्रास होऊ नये आणि चोरा चिलटाचा म्हणजे डाका दरोडा पडू नये म्हणून गावाला गावकूस घातलेलं असतं, गावाला तटबंदी बांधलेली असती. तसं पंढरपूरला बंदी होती चारी अंगानं आणि 3 वेशी होत्या गावाला. त्यातली एक वेस अस्तित्वात आहे. एक वेस ज्याला रोकडोबाची वेस किंवा हरिदास वेस असे 2 नाव आहेत. त्याच्या दारातही मारुती आहे, ती एक वेस आहे. दुसरी महाद्वार वेस नावानं होती की जी पंढरपुरातून विठ्ठल मंदिराकडून नदीला जाताना मध्ये होती. 1980 सालच्या TP स्कीममध्ये ती पडली. तिसरी वेस होती कुंभार घाटावरती. नदीला जाताना कुंभार घाट नावाचा घाट आहे, कुंभार लोकांची वस्ती होती म्हणून त्याला कुंभार घाट म्हणतात. ती वेस मात्र दोन्ही दगडी होत्या, पण कुंभार वेस किंवा कुंभार घाटाची वेस ही विटा मातीची होती. तीही मध्ये खराब झाली म्हणून पडलेली आहे. गावाच्या विषयी हा महत्त्वाचा विषय असतो आणि विषयावर मारुती बहुतेक सगळीकडे असतोच. बरोबर. आणि या पंढरपूर वेशीच्या विषयानं दुसराही विषय असा आहे की आपल्याला कदाचित शिवचरित्रातला एक माणूस माहीत असेल, निकोलाव मनुची असे होते मोगल नावानं. त्यानं लिहिलेलं जे वृत्तांत आहे चित्र पण काढायचं तो चित्र नाही काढायचा. तो वेगळा का? त्यांनी मोगलाकडचा चित्रकार जो होता त्या चित्रकाराला पैसे देऊन चित्र करून घेतले. त्याचं कलेक्शन मात्र चांगलं आहे. त्याचं कलेक्शन त्याच वेळेस प्रकाशित झालेलं आहे. तो निकोलाव मनुचीच्या चरित्रात त्या असे होते मोगलमध्ये तो पंढरपुरात येऊन गेल्याचा उल्लेख आहे. त्यातली एक गंमत पण आहे त्यात बरं का. म्हणजे पंढरपूरचं काय उल्लेख असू शकतो की तो पंढरपुरात आला आणि महाद्वारात असताना म्हणजे देवळासमोरच्या रस्त्यावर असताना असं त्याच्या ह्याच्यात आहे की पंढरपुरात दरोडा पडला आणि दरोडेखोर आले. पंढरपूरच्या गावकऱ्याची त्याची लढाई सुरू झाली आणि काही लोक आश्रयासाठी दुकानाच्या आत दडून बसले, पुढे फळ्या लावून आडून बसले आणि दरोडेखोरांनी धनुष्यबाणाने युद्ध केलं. गावकऱ्यांनी त्याच्याबरोबर लढाई केली, पण दरोडेखोराच्या भीतीने अनेक लोकांनी आपल्या वस्तू त्याला टाकल्या. तुझ्याकडे काय आहे दे, धन दे असं म्हणून टाकलं. त्यात निकोलाव मनुची त्या दरोड्यात सापडलेला आहे आणि तो एका दुकानाच्या फळ्याआड लपून बसलेला उल्लेख आहे. आणि त्यालाही दरोडेखोरांनी दटावणी केल्यावर त्यांनी दुकानाच्या आतून आपल्या गळ्यातली साखळी अंगठी काही टाकली, सोनं टाकलं असा उल्लेख गंमतशीर. पंढरपूरच्या बाबतीत त्याला तो जी अनुभूती आली त्यानं ती लिहिली. बरोबर. खूप म्हणजे आणि पण पंढरपूर जेव्हा आपण नाव घेतो ना, तेव्हा एक नाव नेहमी आपण घ्यायला हवं की अहिल्याबाई इंसाळ. अगदी खरं. मग त्यांचं नक्की काय म्हणजे योगदान आहे पंढरपुराला? कारण बरेच जणांना क्वचितच माहिती असतं, म्हणजे लोक फक्त अहिल्यादेवी, मंदिर वगैरे अगदी देखतात. खरं आहे. अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी या नावानं आपण त्यांना बोलतो. म्हणतो. पुण्यश्लोक स्त्रीला कोणाला आहे? पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरा असा आपल्याकडे मराठी संस्कृत श्लोक आहे. त्यातले जे सगळे पुण्यश्लोक आहेत ती एकही स्त्री नाही, फक्त अहिल्यादेवी बरोबर. त्यात पुढच्या काळातले आहेत की ते पुण्यश्लोक आहेत. मग पुण्यश्लोक का? की ज्यांचं कर्म पुण्यप्रद आहे किंवा ज्यांचं नाव घेतल्यानंही आपल्याला पुण्यवान झाल्यासारखं वाटतंय असं त्यांचं चरित्र आहे. मग त्यांनी केलेली कामं इतकी विशाल आहेत ना. एक राजा म्हणून, एक भक्त म्हणून अनंत कामं केलेली आहेत. हिंदुस्थानात रामेश्वरापासून ते काशीपर्यंत त्यांनी पाणपोया उभ्या केल्यात, ज्याला बारव म्हणतो आपण. हे सोपं नाही. रस्त्यानं प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पाण्याची सोय झाली पाहिजे म्हणून केलं आहे. अनेक गावात अन्नछत्र दिली आहे. 12च्या 12 ज्योतिर्लिंगात अहिल्यादेवीने व्यवस्था केलेली आहे. तसं पंढरपूर हेही तीर्थक्षेत्र आहे, महत्त्वाचं गाव आहे. आणि पंढरपूर म्हणजे मराठी लोकांच्या सगळ्यांच्या माहेर आहे. सगळ्यांचं ते हृदयाचा कप्पा आहे, त्यातल्या त्यात आत झाकून ठेवायचा. त्यामुळं अहिल्यादेवीलाही पंढरपुराबद्दल महत्त्व आहे. आजही तुम्ही जर माहेश्वरला गेलात तर अहिल्यादेवींचं जे खाजगी देवघर आहे त्यामध्ये विठोबाची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल. जशी ते पूजा रोज करत होत्या. रोज महादेवाची पूजा करतायत तसं ते विठोबाही पूजा करतायत. ते खंडोबाचीही पूजा करतायत. घरात परंपरेनं आलेला देव आहे, कुळाचा देव आहे खंडोबा. तर ते दोन्ही देव तिथे दिसतील. महादेव हे सगळ्याला आहे आपल्याकडे, पण हे दोन्ही देव आहेत. मग पंढरपुरातल्या विठोबासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण राजे म्हणतोय तर आपण दानं दिली पाहिजेत, हा त्यांचा भाव आहे. अनेकांनी तसं केलेलं आहे. पंढरपुरात देवाला नित्य तुळशी वाहण्यासाठी जागाच दिली आहे अहिल्यादेवीने. तुळशीची बाग असं तिचं नाव आहे. तिथून रोज देवाला तुळशी जाव्यात. पंढरपुरात आलेल्या पांथस्थांसाठी अहिल्यादेवीने वाडा बांधला. पण इथं वाडा बांधताना त्यांचं उद्दिष्ट नुसतं पांथस्थांना राहायला आणि जेवायची व्यवस्था, रोज 50 लोक जेवतील एवढी व्यवस्था करून ठेवलेली आहे. 1756 साली या वाड्याचं बांधकाम पूर्णत्वाला गेलं आहे. आजही त्या अहिल्यादेवींचा वाडा अस्तित्वात आहे. बरोबर. लाकडी वाडा आहे
पण त्या वाड्याला एक गंमत आहे. त्या वाड्यात एक मंदिर आहे. अहिल्यादेवीने हिंदुस्थानभर सर्वत्र महादेवाची मंदिरं बांधलेली आहेत. तुम्ही कुठेही जा, 12 ज्योतिर्लिंग आहेतच, पण बाकी ठिकाणी महादेवाची मंदिर आहेत. पंढरपुरात मात्र रामाचं मंदिर आहे. इथं त्यानं 12 ज्योतिर्लिंगाचा महादेव स्थापन करायचा होता, की त्याची पिंडही तयार करायला सुरुवात झाली होती. एकाच महादेवाचं दर्शन घेतलं की 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होईल. आजही त्या होळकरवाड्यात तो महादेव आहे की त्याच्यावर 12 पिंडी कोरलेल्या आहेत. पण एक विलक्षण घटना अशी घडली की वाड्याचं मंदिराचा पाया खांदत असताना पायातून हनुमंताची मूर्ती म्हणजे सापडली. आणि बातमी अहिल्यादेवीपर्यंत गेली की इथं हनुमंत निघाला, पाया खांदताना मारुती सापडला. मग ह्याचं चिन्ह दुसरं आहे, काहीतरी देवाची इच्छा दुसरी आहे. म्हणून अहिल्यादेवीने विचार करून जाणत्या लोकांचा मार्गदर्शन घेऊन इथं ज्या अर्थी मारुती सापडला त्या अर्थी देवाच्या इच्छेनं इथं मारुतीचं देवस्थान असलं पाहिजे. म्हणजे मारुती कोणाला भक्त म्हणून आहे, तर तो रामाला आहे. म्हणून अहिल्यादेवीने रामाचं मंदिर उभं केलेलं आहे. ते विलक्षण आहे. मग त्या रामाच्या खूप व्यवस्था केल्यात, पांडुरंगाच्या केल्या, तसं त्या रामाच्या व्यवस्था केल्यात. वर्षभर रामाच्या पूजा अर्चेची व्यवस्था केली आहे. आणि सुदैवानं अहिल्यादेवींचं पुजारी पण किंवा क्षेत्र उपाध्ये पण आमच्या घराण्यात आहे. तसंच शिवाजी महाराजांचं क्षेत्र उपाध्ये पण आमच्या घराण्यात आहे, माझ्या घरात आहे. कारण शिवाजी महाराजांचे नातू, शिवाजी महाराजांनी ज्या ज्या देवस्थानाला वर्षाला वर्षासनं दिली ते त्यांनी कंटिन्यू केलेली आहेत पुढं. शिवाजी महाराजांचे नातू राजाराम महाराजांचे पुत्र, ज्याला संभाजी महाराज दुसरे म्हटलं जातं, कोल्हापूर गादीचे मालक किंवा छत्रपती, त्यांनी हे रिन्युएशन करून दिलेलं पत्र आहे की थोरले कैलासवासी स्वामी यांनी पांडुरंगाच्या पूजा अर्चेसाठी वर्षाला 360 रुपये लावून दिलेत. रोज 1 रुपया आहे. जेव्हा 16 रुपयाला 1 तोळा सोनं होतं तेव्हा 360 रुपये दिलेले आहेत छत्रपतींनी. देवाला रोज नित्य स्नान घाला, नंदादीप लावा आणि नैवेद्य दाखवा, हे आमच्या वतीनं करा. तसंच अहिल्यादेवीने 260 रुपये दिले. ती 300 देऊ शकल्या असत्या, पण मालकापेक्षा आपण जास्त नाही हा भाव महत्वाचा आहे. छत्रपती आपले मालक आहेत म्हणून त्यांनी 260 रुपये दिले विठोबासाठी. नामदेव पायरीला बांधकाम करून ठेवलं अहिल्यादेवीने. विठोबाला अनेक वस्तू, आज जो विठोबाचा चांदीचा पलंग शयनातला आहे, शयनघरातला आहे, तो अहिल्यादेवीने दिलेला आहे. विठोबाच्या रोज स्नानासाठी चांदीचं गंगाळ दिलं आहे, जे 2 घागरीचं 3 घागरीचं गंगाळ आहे ते अहिल्यादेवीने दिलेलं आहे. अनेक अलंकार अमोलिक अहिल्यादेवीने दिलेले आहेत. एक पालखी अहिल्यादेवीने दिलेला उल्लेख आहे ज्याची खुरं चांदीची आहेत आणि कीर्तिमुख आणि व्याघ्रमुख जे पालखीला पुढचं मागचं दांडीला असतं तेही चांदीचे आहेत. वरचा गलेब चांदीचा आहे, ते अहिल्यादेवीने दिलेलं आहे. एवढंच नाही तर अहिल्यादेवीने वर्षभर देवाला पूजा अर्चेला जशी व्यवस्था केली तसं शिवरात्री हरिहरा नाही भेद. कारण मगाशी मी मला सांगितलं की पांडुरंग हे विष्णू आणि शंकर या दोन्हीचं संमिश्र रूप असल्यासारखं मानलं गेलेलं आहे. वारकऱ्यात यात भेद नाही. डोक्यावर शंकराला स्थान राहायला दिलं ना, त्यामुळे विष्णूचंही पूजन आहे आणि शिवरात्रीच्या हिशोबानं शंकराचंही पूजन आहे किंवा शंकराचंही त्याच वेळेस पूजन आहे. म्हणून शिवरात्रीला काशीवरून गंगा आणायची, रात्री 12 वाजता महापूजा करून देवाच्या डोक्यावर गंगेचं स्नान घालायचं, ही पद्धत अहिल्यादेवीने केलेली आहे. आजही काशीहून गंगा येते आणि अहिल्यादेवीचे प्रतिनिधी ते पूजा करतात. हे अहिल्यादेवीचं आहे. म्हणजे त्याचं देवाविषयी असणारं जे महत्त्व आहे अनेक अंगाने आहे. अहिल्याबाईंनी तर पंढरपूरसाठी खूप काही केलेलं आहे आणि आपण ह्या एपिसोडमध्ये तर खूप बघितलं की वेगवेगळ्या इव्हेंट झाले पंढरपुरामध्ये, त्यावेळी काय घडलं. तर आता मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला काय वाटतं की पंढरपुरामध्ये अजून काही काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात आणि त्या भविष्यात होऊ शकतील असं वाटतं मला? इतिहासात अनेक गोष्टी इतक्याच उत्तम करून ठेवलेल्या आहेत ना की त्याची पुनरावृत्ती किंवा त्याचं जतन केलं तर पंढरपूर छान होईल. कुंडल तीर्थ या नावाचं तीर्थ मगाशी मी सांगितलं, पण आज ते पंढरपुरात कचऱ्यात बुडून गेलेलं आहे. नगरपालिकेचं लक्ष नाही किंवा नागरिकांमध्ये अवेअरनेस नाही, बुडून गेले. चक्रतीर्थ पंढरपूरच्या लोकांना माहीत नाही, वारकऱ्यांना माहीत नाही. शंखतीर्थ माहीत नाही, गदातीर्थ माहीत नाही, लक्ष्मीतीर्थ माहीत नाही, व्यासतीर्थ माहीत नाही. हे मी उदाहरण सांगतोय. हे तीर्थ जर लोकांना दाखवून दिले, याच्या कथा सांगितल्या, स्थान लोकेट केले, पंढरपूरच्या डेव्हलपमेंटमध्ये त्याला प्राधान्य दिलं तर अनेक गोष्टी होण्यासारख्या आहेत की हे आहेत. याबरोबरच कालमानाप्रमाणे काही गोष्टींची गरज आहे. पार्किंग लॉट ही गरज आहे. लोकांना म्हणजे सुलभतेनं वापरता येतील अशी शौचालये किंवा टॉयलेट ज्याला म्हणू आपण, त्याची गरज आहे. ती वानवा पंढरपुरात फार आहे. या सुविधा होणं गरजेचं आहे. त्या अर्थाने होईल. बाकी मग पंढरपुरात अन्नक्षेत्र चालू आहेत, निवासस्थानं चालू आहेत, आता पेढही आहेत, पूर्वी धर्मार्थ होती, खूप गोष्टी आहेत. बरोबर. पंढरपुरात
पूर्वी म्हणजे या हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधान, ज्याला आपण पेशवे म्हणतो, ते माऊलींच्या पालखीबरोबर दशमीला पंढरपुरात चालत आले. त्यानंतर कुणी मंत्री राजा आला नाही. मनोहर जोशीच त्यानंतर पहिल्यांदा आले मुख्यमंत्री असताना. आता अनेक जण येत आहेत, पण येत आहेत ते भक्ताला त्रास करतायत असं मला वाटतं. त्यांनी येताना आपला सरकारी लवाजमा ज्याला म्हणतो तो थोडा बाजूला ठेवून जर भक्त होऊन आले तर त्यांना कुठंच त्रास होणार नाही, गर्दीचाही त्रास होणार नाही, सुलभतेने जातील. जे पोलिसांचा त्रास लोकांना भक्तांना होतो तो कमी होईल. मग त्यांनी यावं पंढरपुरात, हे सगळ्याचं माहीर आहे. त्यांनी येऊ नये असं नाही, त्यांनी या गर्दीतही यावं, पण आपला लवाजमा आणि मी म्हणते हे झूल बाहेर ठेवून यावं. मग ते पंढरपूरकराला सोयीचं आहे. अनेक गोष्टी सुधारणा करता येण्यासारख्या आहेत. इथं तुम्ही लोकांना अनेक गोष्टी देऊ शकता. सावली द्या, सुखाचा निवारा द्या. मंदिरापाशी येताना लोकांना उन्हात हिंडावं लागतंय, पाय पळत जावं लागतंय, काहीच नाही, साधनं नाहीत, सरकारकडून काही सुविधा नाहीत. पावसाळ्यात तर अजून आहेत. पाणपोई नाही मंदिरापाशी, ज्या बांधल्या होत्या त्या पाडल्यात. आणि जी मंदिर समिती आत्ता 2 काय ते कूलर लावून ठेवलेत ते पुरेसे नाहीत. म्हणजे या सोयी पाहिजेत ना. अहिल्यादेवीने किंवा मगाशी मी नाव घेतलं माणकोजी बोधल्यांनी इथं आलेल्या देवळातल्या लोकांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यासाठी नदीच्या पलीकडे जमीन दिली आहे बोधले महाराजांनी. त्याचा कामगार 2 नदीतनं पाणी आणायचं, ते भरायचं. सभा मंडपामध्ये बोधलेबाचा रांजण नावाचा एक दगडी रांजण होता, त्यात त्यांनी पाणी भरायचं 2 कामगारांनी, आणि 2 कामगारांनी ते आलेल्या भक्ताला पाणी सतत देत राहायचं. ही व्यवस्था केली आहे. आम्ही शासनाच्या उत्तमोत्तम व्यवस्था असून ते काही करू शकत नाही, हे दुःख आहे लोकांचं. हे द्या लोकांना, हे अपेक्षित आहे. लोकांना बाकीच्या गोष्टी डामडौल, नक्षी, डिझाईन, पुतळे किंवा ज्याला नव्या परिभाषेत कॉरिडॉर म्हणतात, काहीतरी उभं केलं आहे जे उज्जैनला झालं ते अपेक्षित नाही आहे. लोकांना वेगळं काय अपेक्षित आहे, इथला संस्कृती सांगणारा अपेक्षित आहे. सरकार आता वारकऱ्यांना कीर्तन करण्यासाठी म्हणून एक मंडप उपलब्ध करणार आहे, पण तो तोकडा आहे. कारण मी मगाशी म्हणालो की पंढरीचे तृण पाषाण तेही देव जाणावे, तसं इथल्या घराघरातून आषाढी, कार्तिकी आणि प्रत्येक महिन्याच्या वारीला लोक निवास करतात. आणि त्या घराघरातून ज्याला भजन कीर्तन चालतं ते चालवण्यासाठी काही साधनं देता येतात का पहा ना. हे बंद करून काय उपयोग नाही. नदी शुद्ध कशी राहील, स्वच्छ कशी राहील याचा विचार करा. ते होत नाही. आजही चंद्रभागा अशुद्ध आहे. आता अधिक महिना चालू आहे, आषाढी येणार आहे, लाखो लोक येत आहेत, पण नदीत घाण आहे, शुद्धी नाही. हा विचार सरकारने केला पाहिजे, प्राधान्य तिथं असलं पाहिजे. आलेल्या भक्ताला दुर्दैवानं 20 रुपये लिटरनं पाण्याची बाटली घेऊन प्यावी लागते आहे. ते शुद्ध, स्वच्छ, गार असं पाणी देता येतंय का पहा, आणि मुक्त. म्हणजे ह्या सुविधा आहेत. महिला मंडळींसाठी नदीला कपडे बदलायला जागा द्या ना, 12 महिने द्या. नाही आता आपल्यापाशी आषाढी कार्तिकेला ते हिरकणी कक्ष उभा करतात, पण तो तेवढासा पुरेसा नाही. 12 महिने असला पाहिजे. आय होप की ह्या सगळ्या गोष्टीचे येतील हळूहळू. आणि जो आपण पॉडकास्टमध्ये सगळं टॉपिक कव्हर केले लास्ट एपिसोडमध्ये पण आणि ह्या एपिसोडमध्ये पण, तर लोक फक्त मजा म्हणून बघणार नाहीत, त्या अनुभव घेतल्याचा आणि इथे येऊन स्वतः बघतील की ते तीर्थक्षेत्र, ते तीर्थ आहे ते बघत असताना तीर्थाचं एक महात्म्य असतं की तीर्थ जसं पाहायला दर्शनाला आपल्याला त्यात पुण्यवत व्हायला जायचं असतं, तसं तीर्थाचं पुण्यही राखण्यासाठी काही प्रयत्नशील असावं लागतं. सोशल अवेअरनेस आपण ज्याला म्हणतो. चंद्रभागेत यायचं, कपडे टाकायचे चांगलं नाही. चंद्रभागेत यायचं, घाण करायची, स्वयंपाक करून तिथंच टाकायचं चांगलं नाही. चंद्रभागेत यायचं आणि काही प्रातर्विधी त्यात करायचे, हेही चांगलं नाही. गावात यायचं, घाण करायची, चांगलं नाही. जेव्हा पाहेरे पंढरी आहे, पण त्याच्या होय होय वारकरीन पाहेरे पंढरी म्हणजे श्रद्धावंत व्हा, किंवा या गावाचा वारसा जो संस्कृतीचा आहे तो तसाच जतन करण्याच्या अर्थानं पंढरपूर या, हे जर केलं तर पंढरपूर चांगलं राहील. म्हणजे जसं सरकारनं करावं म्हणतोय तसं लोकांनी अवेअरनेस ठेवला पाहिजे, बरोबर, तर हे होईल. या अर्थाने पंढरपुरात या, वारकरी वाहन पंढरपूर व्हा, मग तुम्हाला मगाशी म्हणल्यासारखं पांडुरंगाचं खरं दर्शन होईल. काय होप लोक ह्या सगळ्या गोष्टी करतील. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाटतील चांगले गेस्ट आपण चॅनल आणू शकतो, म्हणून त्याला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त दी मराठी पॉडकास्ट. थँक्यू.